नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व 2 ची एकत्रित चाचणी आहे. एकूण 25 गुणांची ही चाचणी आहे. वेळ 1 तास आहे. याच्यामध्ये बघा सर्व प्रश्न सोडवणे काही सूचना दिलेल्या आहेत. उजव्या बाजूचे गुण दर्शवतात. आवश्यक तेथे नामनिर्देशित आकृती काढावी आणि बहुपर्यायी प्रश्नासाठी अचूक उत्तराचा केवळ पर्याय लिहावा. प्रश्न पहिला आहे, आमच्यामध्ये वेगळा कोण? प्रश्न पहिला, आमच्यामध्ये वेगळा कोण? तर एक आकडा, मीठ, सोडा, कापूर, मोरचूद. यातलं कापूर वेगळं निघतंय कारण हे सेंद्रिय संयुग आहे. हे काय आहे? सेंद्रिय संयुग आहे. आणि बाकीचे 3 जे आहेत, मीठ, सोडा आणि मोरचूद, हे असेंद्रिय संयुग आहे. याच्यानंतर ब 1 गुणांचाच आहे. पुढील आकृत्या पाहून रेणूमधील रासायनिक बंधाचा प्रकार कोणता ते लिही. आता पहिल्या ठिकाणी बघा, H2 हायड्रोजन वायू तयार होण्यासाठी हा H आणि H असे 2 अणू एकत्रित येऊन H2 हा एक रेणू तयार झालेला आहे. हा सहसंयोज बंध याच्यामध्ये तयार होतो या दोघांमध्ये, कारण इलेक्ट्रॉनचं भागीदारी होऊन सहसंयोज बंध निर्माण होतो. दुसऱ्या आकृतीमध्ये NaCl हे आयनिक संयुग तयार झालेला आहे आणि इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमुळे हे तयार झालेलं आहे. त्यामुळे ह्याला याच्यामध्ये आयनिक बंध निर्माण झालेला आहे. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता याच्यामध्ये बघा पहिला उपप्रश्न आहे, ऑक्सिजन अणुअंक 8 या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण दर्शवणारी आकृती काढा. आता बघा ऑक्सिजनचा अणू काढलेला आहे. इथं ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं संरूपण पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन, म्हणजे या पद्धतीनं ही पहिली कक्षा आहे. इथं O हे केंद्रकामध्ये O लिहिलेलं आहे बघा. आणि 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेत आणि 6 इलेक्ट्रॉन हे बाहेरच्या कक्षेमध्ये दाखवलेले आहेत. इलेक्ट्रॉन संरूपण त्याचं लिहिलेलं आहे. याच्यानंतर दुसरा उपप्रश्न आहे. याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत बघा. 2 गुणाला हे 2 प्रश्न. सोबतच्या आकृतीत दिसणाऱ्या परिसंस्थेचे नाव लिहा. आता ही सोबतची आकृती जी आहे ही गवताळ परिसंस्था आहे. सोबतच्या आकृतीत गवताळ परिसंस्था आहे. प्रश्न याच्यातच पुढचा विचारला, या परिसंस्थेतील 2 प्राथमिक भक्षकांची नावे लिहा. आता 2 प्राथमिक भक्षकामध्ये जिराफ लिहिलं तरी चालेल. या 2 प्राथमिक भक्षकांची नावे गाय, हरिण, ससा असं लिहिलेली आहेत. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. आकारानुसार पुढील सजीवांची चढत्या क्रमाने नावे लिहा. आकारानुसार म्हणजे पहिल्यांदा लहान, सगळ्यात लहान आकाराचा कोण? तर विषाणू, त्यानंतर जीवाणू, त्याच्यानंतर कवक आणि शैवाल. कवक आणि शैवाल दोन्हीचा आकार हा सारखाच आहे. 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा आकार आहे त्या दोघांचाही. आणि पण बरेचसे शैवाल हे साध्या डोळ्याने दिसतात. अगदी काही थोडकेच शैवाल जे आहेत हे साध्या डोळ्याने दिसत नाहीत. आणि म्हणून त्याचा चढता क्रम असा लावलेला आहे. सगळ्यात लहान विषाणू, जीवाणू, कवक आणि शैवाल. याच्यानंतरचा प्रश्न चौथा 2 गुणांचा आहे. प्रश्न चौथा 2 गुणांचा आहे. खालील आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथं आकृती दाखवलेली आहे, आम्ल वर्षा दाखवलेला आहे. म्हणजे बघा हवेमध्ये ऑक्साईड्स मिसळलेले आहेत, अनेक प्रकारचे वायू, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड हे वायू मिसळलेत आणि मग आम्ल तयार झालेलं आहे त्याचं पाऊस पडल्यामुळे. आणि आम्लवर्षाचं दुष्परिणाम इथं दाखवलेला आहे. आणि हे
वायू कशामुळे पसरले तर इंधनांच्या ज्वलनातून पसरलेले आहेत असं आकृतीत दाखवलेलं आहे. आता कोणकोणत्या वायूंची ऑक्साईडे हवेत मिसळतात. आता कोणकोणत्या वायूंची ऑक्साईड हवेत मिसळतात तर सल्फर, नायट्रोजन या वायूंची ऑक्साईड्स हवेमध्ये मिसळतात आणि कार्बन हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं आहे. या वायूंची ऑक्साईड्स हवेमध्ये मिसळतात. सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड हे वायू तयार झालेले आहेत. पुढं पडणाऱ्या आम्लयुक्त पावसात कोणत्या प्रकारचे आम्ल असेल. आता ही ऑक्साईड्स पाण्यात मिसळल्यानंतर आम्ल कुठलं तयार होतं तर सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल आणि नायट्रिक आम्ल. सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल आणि नायट्रिक आम्ल या प्रकारची ही आम्ल तयार होतात. आम्लवर्षाचा होणारा परिणाम सांगा. आता आम्लवर्षाचे परिणाम बघा. आम्लवर्षा झाल्यामुळं काय काय परिणाम होतात तर मृदा व पाण्याची आम्लता वाढते. इमारती, पुतळे, पूल, मूर्ती, तारेचे कुंपण, वास्तू, ऐतिहासिक वास्तू आहेत या वास्तू यांचे क्षरण होते म्हणजे झीज होते. त्याच्यानंतर पुढं कॅडमियम आणि मर्क्युरीसारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषून घेतले जातात आणि अन्नसाखळीमध्ये बिघाड निर्माण होते. पुढचा प्रश्न आहे हे पुढचा म्हणजे त्यातला आकडा आहे बघा. आम्लवर्षाचा परिणाम आणखी कुठला आहे तर जलाशयातील पाण्यामध्ये ही आम्लवर्षाचं पाणी मिक्स झाल्यामुळं जलाशयातील पाणी आम्लयुक्त होतं आणि आम्लयुक्त पाणी झाल्यामुळं आरोग्य समस्या निर्माण होतात. अशा प्रकारे या आम्लवर्षाचे परिणाम आहेत. आता पुढचा आता आम्लवर्षाचे परिणाम आपण पाहिले. याच्यानंतर अशा प्रकारचे प्रदूषण टाळण्यासाठी तुम्ही काय कराल म्हणजे उपाययोजना काय कराल. आम्लवर्षा होऊ नये म्हणून उपाययोजना काय कराल तर त्याच्यावरचे उपाय बघा. प्रतिबंधात्मक उपाय आपण काय करणार तर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये अनेक दूषित कण असतात आणि हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्राचा वापर बंधनकारक करावा. म्हणजे निरोधक यंत्रणा जे असते, गाळणी यंत्र जे असतं याचा वापर करावा. दुसरा उपाय आहे शहरातील दुर्गंध पसरविणाऱ्या कचरा जो आहे त्याची योग्य विल्हेवाट लावावी. तिसरा आहे बघा आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे यांच्या वापरावर योग्य नियंत्रण असावे. आणि पुढचा आहे CFC निर्मितीवर बंधने आणावी. CFC क्लोरोफ्लोरो कार्बन याच्या निर्मितीवर बंधनं आणावीत. म्हणजे फ्रीज, AC हे जे आहे याच्यातून हा CFC बाहेर पडत असतो. प्रश्न 5वा आहे खालील आकृतींना चौकटीत चुकीची नावं दिली आहेत ती दुरुस्त करायची आणि आपण लिहायची आहेत. आता पहिलं बघा. पहिली जी आहे समपरासरी द्रावण आहे असं सांगितलेलं आहे इथं, पण नाही हे चुकीचं आहे. हे अतिपरासरी आहे. हे द्रावण काय आहे अतिपरासरी आहे. दुसरं बघा अपरासरी लिहिलेलं आहे तर हे समपरासरी आहे. हे काय आहे समपरासरी. पहिल्या ह्याच्यातनं सगळ्यातनं पाणी बाहेर आलेलं आहे त्यामुळं ते आकसलेले आहेत असे. हे अतिपरासरी आहे, हे समपरासरी आहे आणि याच्यामध्ये बघा पाणी आतमध्ये गेलेलं आहे म्हणजे अतिपरासरी दाखवलं आहे, पण हे चुकीचं आहे. तर त्याचं काय आहे अवपरासरी. म्हणजे अतिपरासरी पहिलं, दुसरं समपरासरी, तिसरं अवपरासरी. 6वा आहे बघा प्रश्न मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहा. आता मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसूत्र तयार करण्याच्या पायऱ्या. पहिली पायरीला काय करतो बघा घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहिणे. आता मॅग्नेशियम क्लोराईडमध्ये कोण घटक मूलद्रव्य आहेत तर मॅग्नेशियम आणि क्लोरीन ही 2 घटक मूलद्रव्य आहेत. पहिल्या पायरीला आपण यांच्या संज्ञा लिहिल्या. दुसऱ्या पायरीला त्या घटक मूलद्रव्यांची संयुजा लिहिणे. आता संयुजा मॅग्नेशियमची संयुजा 2 आणि क्लोरीनची संयुजा 1 संयुजा लिहिल्या. तिसऱ्या पायरीला
त्या संयोजनचा तिरका गुणाकार करायचा. म्हणजे मॅग्नेशियमची संयुजा क्लोरीनला द्यायची, क्लोरीनची संयुजा मॅग्नेशियमला द्यायची, या पद्धतीनं. आता रेणूसूत्र कसं तयार होणार बघा. क्लोरीनची संयुजा मॅग्नेशियमला येणार म्हणजे Mg, आणि ह्या मॅग्नेशियमची संयुजा क्लोरीनला जाणार म्हणजे Cl2, MgCl2. या पद्धतीनं मॅग्नेशियम क्लोराईडचं रेणूसूत्र तयार झालेलं आहे. 7वा उपप्रश्न आहे, सहसंबंध ओळखून जोडी पूर्ण करा. अमिबा प्रोटिस्टा, जीवाणू लॅक्टोबॅसिलाई. आता अमिबा प्रोटिस्टा गटातला आहे, जीवाणू वर्गातला कोण आहे तर लॅक्टोबॅसिलाई. पुढं बघा, होका यंत्रामध्ये सूचीचुंबकाचा वापर केला जातो, तर दारावरची बेल विद्युत चुंबकाचा वापर केला जातो. दारावरच्या बेलमध्ये काय वापरलं जातं तर विद्युत चुंबक वापरलं जातं. अर्धा मार्काला आहे, दोघांना मिळून 1 गुण आहे. याच्यानंतर प्रश्न 8वा हा जो आहे हा 4 गुणांचा प्रश्न आहे. शास्त्रीय कारणे लिहा. आता शास्त्रीय कारणामध्ये पहिलं काय आहे बघा, तर कॅलिडोस्कोपमध्ये नक्षीदार रचना तयार होतात. कॅलिडोस्कोप हा जो आहे याच्यामध्ये नक्षीदार रचना तयार का होतात याचं शास्त्रीय कारण आपल्याला लिहायचं आहे. तर कॅलिडोस्कोप जो आहे तो तयार करत असताना कॅलिडोस्कोपमध्ये 3 आरसे एकमेकाशी 60 अंशाचा कोन करून बसवलेले असतात. आता कॅलिडोस्कोपमध्ये 3 आरसे त्रिकोणी स्वरूपात बसविल्यामुळे त्याच्यामध्ये परावर्तित प्रकाशाचे परावर्तन अनेक वेळा होते आणि त्यामुळे असंख्य वेगवेगळ्या रचना तयार होतात, त्यामध्ये असंख्य प्रतिमा तयार होतात आणि म्हणूनच कॅलिडोस्कोपमध्ये नक्षीदार रचना तयार होतात. कॅलिडोस्कोपमध्ये परावर्तित प्रकाशाचं परावर्तन अनेक वेळा होतं, खूप वेळा, असंख्य वेळा होतं आणि असंख्य प्रतिमा तयार होतात आणि त्यामुळं कॅलिडोस्कोपमध्ये जे काचेचे तुकडे टाकलेले असतात त्याचं परावर्तन होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या नक्षी तयार होतात. पुढचं आहे दुसरं 4 गुणांसाठी आहे बघा, 2 गुणांचा एक आहे. सर्दी झाली असता शिंकताना नाकासमोर हातरुमाल धरावा. शास्त्रीय कारण लिहायचं आहे की सर्दी झाली असता शिंकताना नाकासमोर हातरुमाल धरावा. आता बघा, सर्दी झाली असता शिंकताना आपण जर शिंकलं तर अनेक रोगप्रसारक विषाणू बाहेर पडतात व हवेत मिसळतात, त्यामुळे अनेकांना संसर्ग होण्याचा संभव असतो आणि हे टाळण्यासाठी शिंकताना नाकासमोर रुमाल धरावा. आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये श्वसनातून विषाणू बाहेर पडत होते कोरोनाचे आणि म्हणून मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात होता. म्हणजेच सर्दी झाली असता शिंकताना अनेक रोगप्रसारक विषाणू आपले जे दवबिंदू बाहेर पडतात, द्रवाचे बारीक बारीक कण बाहेर पडतात, त्यातून ते विषाणू बाहेर पडतात आणि त्याच्यामुळं अनेकांना संसर्ग होण्याचा संभव असतो. म्हणून हे टाळण्यासाठी शिंकताना नाकासमोर रुमाल धरावा. आता याच्यानंतर प्रश्न 9 आहे, ताऱ्यांच्या निर्मितीचा योग्य क्रम लावा. यामध्ये बघा, पहिला आहे तापमान व घनता वाढते. ताऱ्यांची निर्मिती होत असताना पहिल्यांदा काय होतं, तापमान व घनता वाढते. त्यानंतर तप्त वायूचा गोल तयार होतो. दुसरा, लिहित असताना ह्याचं उत्तर लिहित असताना असे आकडे टाकायचे नाहीत, तर पहिलं वाक्य लिहायचं तापमान व घनता वाढते, दुसरं वाक्य लिहायचं तप्त वायूंचा गोल तयार होतो, तिसऱ्यांदा अणुऊर्जा निर्मिती सुरू होते आणि तप्त वायूंचा गोल झाला की काय होतं, अणुऊर्जा निर्मिती सुरू होते आणि शेवटी वायूंचा गोल स्वयंप्रकाशित होतो. वायूंचा गोल काय होतो, स्वयंप्रकाशित होतो आणि ताऱ्याची निर्मिती होते. प्रश्न 10वा 2 गुणाला आहे, प्रत्येकी 1 गुण. आकृती पाहायची आहे आणि परावर्तनाचा कोणता प्रकार आहे पाहायचा आहे. याच्यामध्ये बघा, आपाती किरण आणि परावर्तित किरण दोन्हीही समांतर आहेत एकमेकाला. हे सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरचं आहे परावर्तन,
हे नियमित परावर्तन आहे. आणि ब आकृतीमध्ये अपाती किरण समांतर आहेत पण परावर्तित किरण समांतर नाहीत आणि म्हणून हे खडबडीत पृष्ठभागावरून होणारं अनियमित परावर्तन आहे. खडबडीत पृष्ठभागावरून होणारं अनियमित परावर्तन आहे. प्रश्न 11, काय होईल ते लिहा. 3 गुणाला 3 उपप्रश्न आहेत. पहिला बघा उपप्रश्न काय आहे तर अतिप्रमाणात वेदनाशामक औषधांचे सेवन केले. अतिप्रमाणात वेदनाशामक औषधांचे दुष्परिणाम काय होतात आपल्या शरीरावर तर वेदनाशामक औषधांच्या अतिवापराचा चेतासंस्था, उत्सर्जन संस्था व यकृत यावर विपरीत परिणाम होतो. दुसरा आहे विद्युत घटाच्या दरम्यान वाहक तार आणि बल्ब परिपथात जोडले. विद्युत घटाच्या दरम्यान विद्युतवाहक तार आणि बल्ब परिपथात जोडल्यास विद्युत प्रवाह वाहायला लागतो, विद्युत प्रवाह वाहतो व बल्ब प्रकाशतो. म्हणजे बल्ब आपल्याला प्रकाश देतो. तिसरा आहे ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर. आता ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून अनेक घनरूप, वायुरूप, द्रवरूप प्रदूषके बाहेर पडतात की ते काय करतात त्यामुळे जलप्रदूषण, हवा प्रदूषण आणि मृदा प्रदूषण वाढते आणि त्याचा एकंदरीत सगळाच परिणाम हा सजीवांच्यावर होतो. अशा प्रकारे आपण 25 मार्काची इयत्ता 9वीची विज्ञान आणि तंत्रज्ञानाची चाचणी पूर्ण केली आहे.